सुमन कल्याणपूर या भारतीय चित्रपट सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय, मान्यवर आणि अजरामर पार्श्वगायिका होत्या. माहेरच्या सुमन हेमाडी म्हणून जन्मलेल्या सुमनताईंनी आपल्या मधुर, नितळ, भावपूर्ण आणि लोभस आवाजाने 7 दशकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या आवाजातील कोमलता, सुरेलपणा आणि शब्दातील भाव अचूक पोहोचवण्याची ताकद यामुळे त्या भारतीय संगीत विश्वातील अत्यंत आदरणीय नाव बनल्या. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी अविभाजित भारतातील भवानीपूर, ढाका, आत्ताचा बांगलादेश येथे झाला. पुढे 1943 मध्ये त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. मुंबईतच त्यांच्या संगीत प्रवासाला दिशा मिळाली. लहानपणापासूनच संगीताची आवड असल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आणि त्या संगीत क्षेत्राकडे वळल्या. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी 1954 सालच्या मंगू या हिंदी चित्रपटातील कोई पुकारे धीरे से तुझे या गीतातून पार्श्वगायनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, आसामी, ओडिया, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, मैथिली, राजस्थानी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. शेकडो चित्रपटांसाठी पार्श्वगायन करत त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. त्यांचा आवाज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साम्य दर्शवणारा मानला जायचा. त्यामुळे सुरुवातीला अनेकदा त्यांची तुलना लता दीदींशी झाली. पण सुमन कल्याणपूर यांनी आपल्या प्रतिभा, मेहनत आणि वैशिष्ट्यपूर्ण गायकीच्या जोरावर स्वतःची स्वतंत्र आणि सन्मानाची ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी मोहम्मद रफी, मुकेश आणि मन्ना डे यांसारख्या दिग्गज गायकांसोबत अनेक अविस्मरणीय गाणी दिली. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, नाना करते प्यार, अजब है दास्ता तेरी, दिल एक मंदिर है ही त्यांची काही गाजलेली हिंदी गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. मराठी संगीत विश्वातही त्यांचं योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. भावगीत, भक्तिगीत आणि चित्रपट गीतांमध्ये त्यांनी गायलेली अनेक गाणी आजही घराघरात गुणगुणली जातात. त्यांपैकी काही अजरामर गीते. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने 2023 मध्ये पद्मभूषण या देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कारानं त्यांना गौरविले. हा त्यांच्या दीर्घ आणि समृद्ध संगीत कारकिर्दीचा मोठा सन्मान मानला जातो. 31 मे 2026 रोजी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 89व्या वर्षी वृद्धत्वामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत सृष्टीतील सुवर्ण युगाचा एक महत्त्वाचा स्वर हरपला. मात्र त्यांनी गायलेली गाणी, त्यांचा निर्मळ स्वर आणि संगीताची परंपरा कायम रसिकांच्या मनात जिवंत राहील. सुमन कल्याणपूर यांना धुरी एक्सप्रेसतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.